धनंजय मुंडे यांना क्लीन चिट कोणत्या अहवाला आधारे? आमदार सुरेश धसांचा सवाल. आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार आवादा कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर खंडणी गोळा करण्याची सवय आरोपींना लागली. मे महिन्यात आवादा कंपनीच्या 2 लोकांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खंडणी गोळा करणे हा एकमेव उद्देश होता. संतोष देशमुख खंडणीच्या आड आल्याने त्यांचा निर्दयीपणे निर्घृण खून करण्यात आला. ही बाब माननीय न्यायालयाच्या लक्षात आलेली आहे. तपासामध्ये आरोपींनी खून केल्यानंतर लाईव्ह करून दाखवल्याचं समोर आलंय. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. आता वाल्मिक कराड निश्चित झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. न्यायालयाने वाल्मिक कराड यांना प्रमुख सूत्रधार, मुख्य सूत्रधार, मेन गँगस्टर, मास्टरमाइंड असे संबोधलं आहे. 100% खरं आहे. आवादा कंपनीला, ओटो कंपनीला, त्याच्यानंतर जेवढ्या म्हणून विंड पॉवरच्या बाबतीमध्ये कंपन्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत. या सगळ्या कंपन्यांना धमक्या देणे, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती खंडणी गोळा करणे याची सवयच आकाला त्या ठिकाणी लागलेली होती. आणि याच आवादा कंपनीच्या 2 लोकांचं आकाच्याच सांगण्यावर मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण केल्याच्या नंतर आवादा कंपनीनं त्या ठिकाणी शिंदे आणि समथिंग कोणीतरी अजून दुसरा एक व्यक्ती आहे त्यांच्या मार्फत गुन्हा सुद्धा केज पोलीस स्टेशनला त्यावेळेस दाखल केला होता. आणि मग त्यांना पाथर्डी तालुक्यामध्ये सोडून देण्यात आलं त्या अधिकाऱ्यांना. इथपासून हा प्रवास चालू झाला आणि फक्त त्यांच्याकडून एक्स्टॉर्शन करून खंडणी गोळा करणे हा एकमेव उद्देश होता. आणि त्या खंडणीच्या आडवा संतोष देशमुख का आले म्हणून संतोष देशमुखांचा या ठिकाणी अतिशय निर्दयीपणे खून या लोकांनी केलेला आहे. आणि ही सगळी बाब माननीय न्यायालयाच्या लक्षात आलेली. तपासामध्ये हे सगळं संपूर्ण आलेलं आहे ना. हे बाकीचे जे प्यादे आहेत, मारायला लावलेले लोक, हे कुणी मारायला यांचेच फोन झालेले आहेत. मारल्याच्या नंतर लाईव्ह सुद्धा यांना करून दाखवण्यात आलेलं आहे. ते पण तपासामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. परंतु आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून वाल्मिक कराड असल्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला होता. आता निश्चित झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे का या प्रकरणात? अजून क्लीन चिटचा काय संबंध आहे? कसल्या प्रकारचे क्लीन चिट आहे? अहो 100% हे जे आहेत, मी अगोदरच म्हणलेलं आहे, हे 2 लोक जे आहेत तुम्ही जे नाव घेतायत ते आणि आका हे शोलेतल्या कॉईन सारखे आहेत. छापा बी हेच, काटा बी हेच, अशा पद्धतीनं या लोकांची त्या ठिकाणी वागणूक होती. नशिबानं आता त्या तपासामध्ये काय आलेलं आहे त्याचा संपूर्ण तपास काय आमच्यापर्यंत आलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.